वर्धा जो है प्रोफेसर राजेंद्र साळुंके, ये कुणबी समाज के हैं। यवतमाळ वाशिम खेम सिंह प्रतापराव पवार, ये बंजारा समाज में से हैं। पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी नंबर 10 जो नागपुर की है, उस नागपुर के कॉन्स्टिट्यूंसी में इंडियन नेशनल कांग्रेस, इनका समर्थन हम लोग कर रहे हैं। दूसरी बात जो कल के राज्य की कमेटी में डिसाइड हुआ, ओबीसी बहुजन पार्टी ये गठित हो चुकी है। और सांगली पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी उनका तय नहीं है, लेकिन वो प्रकाश शेंडगे अगर कॉन्टेस्ट करते हैं तो उनको हम समर्थन दे रहे हैं। कंप्लीट होता है। और रामटेक कॉन्स्टिट्यूंसी के जो उम्मीदवार है पार्टी की ओर से, उनकी अनाउंसमेंट आज शाम को 4 बजे की जाएगी। मराठीत सलग मराठीत एकदा बोला। वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणारा महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले। त्या निर्णयाकडे मी असणारा नंतर येतो, परंतु जे आमच्याबरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची, मी आणि फारूक अहमद आणि किसन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजची निवडणूकचा अर्ज आज संपतोय, पण दुसऱ्या फेजपासूनचं जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही 31/1 आणि 2ला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला। चर्चेच्या दरम्यान शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांचा प्रश्न आणि विशेष ॲग्रो इंडस्ट्री याला प्राधान्य कसं द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय ऊपर आप प्रेम कर कर यहाँ आए हैं, वो आई हुई जनता को हाथ जोड़कर अभिवादन करता हूं और मेरे साथ जोर से कहिए भारत माता की, भारत माता की, भारत माता की। अगली बार, अगली बार, अगली बार, अब की बार, अब की बार, अब की बार। अभी एकनाथ शिंदे जी थोड़ी देर में पहुंचने वाले हैं। हम दोनों फॉर्म भरेंगे तो हमारे साथ वो रहेंगे, उनको भी मैं अभिवादन करता हूं। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार। आपल्याकरता, आपल्या सर्वांकरता आनंदाची बाब आहे। महायुती करता
या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं. दुसरा, बीजेपीने जे मुस्लिमांचं आयसोलेशनचं राजकारण सुरुवात केलंय, त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची. तिसरा, जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं, अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतोय. दुसरं, सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय झाला तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो, वापरला जातो. आणि त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही, तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते. ही परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्यांनी प्रचार सुरुवात केला पाहिजे. शासनाने नेमून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्येच किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणुका पार पडतील असं प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी एकूण 7 जागांवरती आपले उमेदवार जाहीर केले, ज्यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून दिला गेलेला 5 जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर आता स्वीकारणार आहेत का, तो प्रस्ताव धुडकावून लावला गेल्यातच जमा आहे हेही पाहावं लागेल. मनोज जरांगे आणि त्यांची काल भेट झाल्याचं त्यांनी सांगितलंय. सविस्तर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे 7 जागांवरती सध्या तरी वंचित बहुजन आघाडीनं आपले उमेदवार जाहीर केलेत. अकोल्यामधनं प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणूक लढवतील. बुलेटिनमध्ये आजसोबत आपण घेतोय छोटासा ब्रेक. बीपी, शुगर, जोड़ों का दर्द, लीवर खराब, किडनी फेल, मोटापा, अगर आप किसी भी बीमारी से परेशान हैं, लंबे समय से दवाई खा रहे हैं, तो अब वक्त आ गया अपनी पैथी को बदलने का, आयुर्वेद की शरण में आने का.